हॅलो एव्हरीवन, आज टॉपिक आहे लॉ ऑफ सेग्रिगेशनचा. मागच्या लॉ ऑफ डॉमिनन्स बघितला, आज लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे इनहेरिटन्सचा सेकंड लॉ. सेग्रिगेशन म्हणजेच काय तर सेपरेशन. सेपरेशन कसलं तर ते अलिल्सचं. कशामध्ये तर ते गॅमेट्समध्ये. स्टेटमेंट असं बघायला मिळतं की जेव्हा एक हायब्रिड, एक F1 हायब्रिड नवीन गॅमेट्स बनवायला जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये जी अलिलिक पेअर आहे ती विभागली जाते आणि सेपरेट होऊन गॅमेट्समध्ये एंटर करते. एक छोटंसं उदाहरण घेऊया हवं तर, की समजा एक हायब्रिड आहे हेटेरोझायगस कंडिशनमध्ये. त्याच्यामध्ये आपण एक ट्रेट मानूया फ्लावरच्या पोझिशनची. समजा त्या हायब्रिडमध्ये ऍक्सियल फ्लावर पोझिशन आहे. ऍक्सियल म्हणजेच जो मेन स्टेम आहे त्याला जी ब्रांच बघायला मिळते त्याच्यामध्ये एक छोटासा बड आहे, फ्लावर बड आहे आणि त्यालाच ऍक्सिस म्हणून ऍक्सियल फ्लावर पोझिशन मानलं गेलं. आता या ऍक्सियल फ्लावर पोझिशन असलेल्या हायब्रिडमध्ये आपल्याला अलिलिक पेअर बघायला मिळते आहे कॅपिटल ए स्मॉल ए, हेटेरोझायगस आहे. मग ही कॅपिटल ए स्मॉल ए ची जी पेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोघंही अलील सोबत राहताना बघायला मिळत आहे, विदाउट मिक्सिंग, विदाउट ब्लेंडिंग. याचा अर्थ दोघंही अलील एकत्र मिळून कुठलंही कॅरेक्टर बनवत नाहीये. ऍक्सियल फ्लावर पोझिशन डॉमिनंट आहे तर ती रेसेसिव्हला सप्रेस करते आहे, टर्मिनल फ्लावर पोझिशनला सप्रेस करते आहे. असा हा हायब्रिड जेव्हा गॅमेट बनवण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यामधला कॅपिटल ए आणि स्मॉल ए जे आहे ते सेपरेट होऊन जातात गॅमेट्स बनवताना. म्हणजे गॅमेटमध्ये कॅपिटल ए स्मॉल ए वेगळे वेगळे विभागले जातात, म्हणून लॉ ऑफ सेग्रिगेशन. याचा अर्थ गॅमेट्समध्ये गेलेले जे अलील आहेत ते एकमेकांवरती कुठलाही इन्फ्लुएन्स दाखवत नाही. सोबत राहिले तेव्हाही नाही आणि वेगळे झाले तेव्हाही नाही. त्यामुळे बनणारे गॅमेट्स जे आहेत ते प्युअर बनतात. म्हणूनच लॉ ऑफ सेग्रिगेशनला एक दुसरं पण नाव पडलं, ते म्हणजेच लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. जर तुम्हाला हा लॉ व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर बायोडेक्सेस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन लॉ ऑफ सेग्रिगेशनचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू सो मच.